हॅलो. येस सर. ओके. मागच्या आठवड्यात जे काय घेतलेलं ते लक्षात आहे का विसरलाय? येस सर, अँगल्सचं लक्षात आहे. आहे. सर्कल थेरम बघितलेला आपण, बरोबर ना? येस सर, सगळं आठवण. आपण काहीतरी 3 तुम्हाला सोडवायला दिलेली, सोडवली का? ही करायला दिलेलं माहित आहे? काय सोडवलेलं आपण हे? हॅलो. हा सोडवला होता सर. हा सोडवलेला? हा हा नाही सोडवला सर, नाही सोडवला. ओके. ट्राय केला का तुम्ही? स्क्रीनशॉट घ्यायला सांगितलेले मी. कुठला काढायचा आपल्याला? अँगल एबीसी, अँगल एसीबी. तर मला दिले कुठला काढायला? हा असं काही दिलं नाही काय काढायचं काही सर. काढायला दिलं नाही. आपण काढूया ना, DCA काढूया. येस सर. DCA काढूया. अँगल ओ CA काढूया. अँगल ओ AC काढूया. ओके, सगळे काढायचा प्रयत्न करूया. आणि कुठला राहिला? एवढेच काढता येईल आपल्याला. चला ट्राय करा. DCA किती आहे ना? DCA बघा आधी. अँगल मला हे सांगा किती आहे ना? CDA किती आहे ना? सर त्याचा अपोजिट आहे तर 180 - 58. किती येणार? 100 and 1 मोमेंट. 122. हो सर, 122. 2022 आला. हा जर 122 आहे, हा 23 आहे, तर हा काढता यायला पाहिजे मला. अँगल्स अँड प्रॉपर्टी सर. हा किती? 35 डिग्रीज. 35 डिग्री. बरोबर हो काढलाय? हो सर. 35 प्लस 23 हे होतात, बरोबर? हो सर. 122 + 23 = 145 and 180 - 145 = ओके ओके ओके. हा आपला किती आहे ना सांगा? किती काढला आपण? 35. 35 काढला. ओके. नंतर हा काढता येईल आपल्याला? हो हा सर. काढता येईल का? हो सर. त्याचा ऑपोजिट आहे सर, 122 चा ऑपोजिट. 122 चा अपोजिट नाही, हे 58 आणि याचंही करायचं ना अँगल. हा सर. हो सर. हो सर. 360 मधून मायनस करायचं होतं त्याला. x and 2x. सर तो अँगल बी जो 58 आहे तो x आहे आणि अँगल ओ चा जो हा किती होणार सांगा? हा किती होणार? सर 58 चा डबल. डबल किती होणार? मलाच तर काढायला सांगता. 116. हा 116. 116 होणार. हा समजला ना? त्याच्यावरनं हा आपण काढू शकतो ना. हे दोन्ही काय झालं सांगा? रेडियस झालं. हे रेडियस झालं ना. हो सर, ते इक्वल आहेत. इक्वल आहेत. रेडियस आहे ना, त्यामुळे हे अँगल इक्वल असणार. आता राहिले किती सांगा इथे? 64 राहिले, बरोबर ना? मग हा किती होणार सांगा? 64 + 2x = 180 डिग्री. हे 32 होणार ना, हो बरोबर सर. ना? हो सर. येस सर. 32. 2 मिनिट. हा एकाचा कुणाचा तरी मेसेज आलाय मला. ओके, समजलंय? समजलं? येस सर. ओके. हा आपले म्हणजे सगळेच काढले जवळजवळ आपण, बरोबर आहे ना? हो सर, जवळजवळ काढले होते. इझी पण काढले, काढले. हार्डवाले पण काढले. ओके. हा आपण सोडवलेला? नो सर, हा नाही सोडवला. चला ट्राय करणार. येस सर. येस सर.
किती वेळ लागणार? सर टीपीआर कुठल्या टाईपचा ट्रायंगल आहे तो सांगायचंय का? इन द डायग्राम पीटी क्यू आर पॅरलर. पीटी आणि क्यू आर आर पॅरलर. टीपी आणि टँजन सांगितलं. टँजन म्हणजे माहित आहे ना, सांगितलंय मी. टँजन म्हणजे इथे नंबर जर आपण सेंटरला जोडला तर 90 डिग्री होणार. ओके. हो सर. हा पुढे सरकत अँगल पीटीआर इक्वल टू अँगल आरपीक्यू 38 डिग्री. सर क्वेश्चन कळत नाहीये. काय समजत नाहीये? सर या क्वेश्चन मध्ये सांगायचं काय आहे? काय व्हॉट इज द स्पेशल नेम ऑफ ट्रायंगल टीपीआर गिव्ह अ रिझन फॉर आणि कॅल्क्युलेट हे आपल्याला काढायचं आहे ना. टाईप ऑफ त्याचा टाईप सांगायचंय का कुठला टाईप सांगायचं. टीपीआर कुठला अँगल होणार आहे? ट्रायंगलचा टाईप आयसोसिलिस आयसोसेरस होणार. कारण काय होणार सांगा, ह्या दोन्ही काय असणार सांगा, दोन्ही टँजन काय असतं सांगा, इक्वल असतं. सर. ओके. आता दुसरं काय सांगितलंय, कारण तेच रिझल्ट तिथे द्यायचं आणि नंतर पी क्यू आर काढायला सांगितलंय. आणि कुठला सांगितलं, पी एस आर म्हणजे हा काढायला सांगितला. पहिले आपल्याला हे काढता येईल ना दोन्ही. हो सर. हे किती येणार सांगा? 90. 90 डिग्री येणार आहे. हे एवढे. हा ट्रायंगल कन्सिडर कुठला आला? आयसोसिलिस. आयसोसेरस झाला. मग आयसोसेरसची प्रॉपर्टी माहित नाही? सर बोथ हॅलो. द टू अँगल्स आर इक्वल. मग करा ना. हे 38 आहे आपल्याकडे. सर 1 मिनिट. Sir, 71. हो सर 71. 71 म्हणजे हे आपल्याला 71 मिळाले. ओके. आपल्याला काय विचारलं, पीएसआर विचारलं. पण ते आपल्याला कसे काढता येईल बघा. सर त्याचा हाफ होईल 71चा. 71चा हाफ होईल. कशाला? सर तो अँगल एस आर पी आणि अँगल आर पी एस काढण्यासाठी. कुठला हाफ होईल म्हणजे 71चा हाफ होईल. हा 71 आहे, बरोबर आहे ना? हो सर. मग 71 आणि 71 आहे. आपल्याला कुठला पी क्यू आर काढायचा, पहिल्यांदा पी क्यू आर काढायचा आहे. हा आपल्याला मिळालाय का आधी? नाही मिळाला. हा मिळाला तर आपल्याला हा काढता येईल ना, बरोबर ना? मग पहिल्यांदा आपल्याला हा काढावा लागेल. हो सर. त्याच्यासाठी अनेक कंडिशन तुम्हाला काय दिली, पीटीआर इज पॅरलर टू पीक्यूआर दिलाय. येस सर. मग त्याचा काहीतरी वापर करून आपल्याला काढता येईल ना, का नाही? हो सर. ओके, काढा ना मग.
मी तुम्हाला हिंट पण दिली बघा. सर लिनियर पेअर येईल का? किती बघा, हा अँगल किती येणार सांगा. ही बघा, ही पॅरलल लाईन आहे. 8वी मध्ये, चला 8वी मध्ये ह्याला काय म्हणतात अँगल? हे कुठले अँगल झाले? ऑल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल काय असतात? इक्वल असतात. हो सर, इक्वल. हा आपल्याला 38 मिळाला, हा 71 मिळाला, त्याच्यावरनं हा काढू शकतो ना आपण. हो सर. समजलं मी काय म्हणतोय ते? हॅलो. हो सर. सर 71 म्हणजे हा पण 71 हा होणार. 71 सर. सर हा बोल. PQR 70 आहे. PQR 70. 70 कसं 70 होणार? 70 सर ते 38 प्लस 71 आणि मग ते प्लस x इज इक्वल टू 180. 38 प्लस 71 किती होतात? तर तो पण 71च होणार. ओके, 71 होणार. ओके ओके ओके, हे झालं. मग त्याच्यावरनं हा आपण काढू शकतो. सर हा याला काय याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? आयसोसेलेस ट्रायंगल. हा, याला काय म्हणतात? याला क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलेटर. पण कुठला क्वाड्रिलेटर? त्या आपण बघितलंय. कुठला क्वाड्रिलेटर म्हणतात त्याला? सायकलिक क्वाड्रिलेटर म्हणतात ना. सायकलिक क्वाड्रिलेटरची प्रॉपर्टी काय असते? अपोजिट अँगल्स आर इक्वल. ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. सम ऑफ ऑपोजिट अँगल इक्वल टू 180. बरोबर ना? सायकलिक क्वाड्रिलेटर मध्ये सम ऑफ ऑपोजिट अँगल इक्वल टू 180. आपल्याला हा 71 माहिती आहे, त्यामुळे हा किती होणार सांगा? 109 होणार. बरोबर ना? व्हॉट सर? 109 होणार ना? हो सर. नाही समजलं? समजलं सर, समजलं. ओके. त्याच्यावरनं हा पण काढू शकतो. आपण हा पण काढू शकतो, हा पण काढू शकतो. ओके. हो सर. आपल्याला एपीबी सिंपल पण घेतले ना आम्ही. एपीबी आपल्याला 50 आहे, तर एओबी किती असणार सांगा? हा अँगल किती असणार? 25. हा ए हा 50 आहे, तर हा किती असणार? तर कुठला 50 आहे अँगल? बघा ना इथे, एपीबी हा 50 दाखवलाय. ओके मग सर. हा किती? हा 25 असणार. हो सर. हो सर काय मॅडम? सेंटर अँगल हा इन्स्क्राईब अँगलच्या डबल असतो. हो सर. 100. हे पण 8वीतलंच आहे. ओके. आणि ओएबी विचारलंय आपल्याला. ओएबी म्हणजे आपल्याला कुठला विचारलाय सांगा? ओएबी हा विचारला. हा किती असणार? पटकन सांगता यायला पाहिजे आता. हा किती असणार? 40. हा 40 असणार, कारण हे दोन्ही काय झाले सांगा? इक्वल. हे आयसोसेलेस अँगल झाला ना. हा दोन्ही सर. ही पण रेडियस, हे पण रेडियस. बरोबर ना? तेव्हा हा काय होणार सांगा? इक्वल होणार. 80 आहेत दोघे मिळून, पण एक काय होणार सांगा? 40 होणार. हो सर. फाईन ए बी सी विचारलंय. जमेल? सगळ्यांनी आर डी शर्मा घेतलं विकत का नाही अजून? हा, आर डी शर्मा बुक घ्या आणि सर्कलचे जे जे काही क्वेश्चन आहेत ते सोडवा. मी त्याच्यातले साधारण घेतोय क्वेश्चन, थोडे, सगळे नाही घेत आहे. चला सांगा लवकर. 55 डिग्री. एबीसी किती असणार? 55 डिग्री. 55 डिग्री कसं काढलं तू? सर 130 प्लस 120 केला, मग त्याच्यानंतर पूर्ण सर्कल मधून मायनस केलं, 360 डिग्री मधून मायनस केलं, तर 150 मायनस केलं, 110 आलं आणि त्याचं डिवाइड 55. त्याचा हाफ काय असतं सांगा? हा अँगल असतो. समजलं सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना समजलं? हो सर. हो सर.
2 मिनिट एक कोणतरी मेसेज पाठवतो. हा चला, त्याला हे समजलं सगळ्यांना काय एक्सप्लेन करायला पाहिजे? नाही सर, समजलं. समजलं, ओके. हे बघा, ओके. सर अँगल आपल्याला म्हणजे त्या अँगल बायसेक्टर म्हणजे काय सांगा, माहिती आहे ना? अँगल बायसेक्टर म्हणजे कोण दुभाजक माहित आहे ना? सेंटर पासून जो पास होतो तोच अँगल. हा अँगल बायसेक्टर आहे. त्याला म्हणजे काय असणार सांगा? टू हे पार्ट दोन्ही अँगल काय असणार सांगा? इक्वल असणार. सर अँगल ह्याला एक्सच कन्सिडर करू शकतो ना, म्हणजे व्हेरिएबल एक कन्सिडर करायचंय ना. एक सेम असणार ना, अँगल सेम असणार ना अँगल बायसेक्टर म्हणजे. त्याच्यासाठी थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. इथे काय करावे, ही जोडावी लागेल, ही जोडावी लागेल. ओके. आता 2 ट्रँगल आपल्याला मिळतात. कुठले कुठले मिळतात सांगा? सर ABO अँड BO. ABO अँड AOC बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे कॉमन आहे बरोबर आहे. सर BOC भेटेल ना, AOC कसं? हा BOC सॉरी. ओके. दोघांमध्ये काय आहे सांगा? ही कॉमन आहे बरोबर आहे ना की नाही ट्रँगल मध्ये. हो आणि सर. ही काय आहे सांगा? ह्या इक्वल असणार. कशाला सांगा? सर आयसोसिलिस ट्रायंगल फॉर्म होऊ शकतो A आणि C ला जॉईन केला. हे काय झालं सांगा? हे रेडियस झालं, हे पण रेडियस झालं ना. हो सर, रेडियस झालं. बरोबर, हे समजलं सगळ्यांना? ओके. येस सर. आता आपल्याला काय दाखवायचे? हे दोन्ही एकरूप आहेत म्हणून दाखवायचे, कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचे. कसं दाखवणार? सर साइड अँगल साइड प्रॉपर्टी. साईड अँगल साईड कशी होणार? साईड इथे आहे, अँगल इथे असतं तर साईड अँगल साईड दाखवते असते. सर इथे बघा, हा अँगल इक्वल आहे, हा पण अँगल इक्वल असणार. का सांगा? आयसोसिलिस. हे पण रेडियस आहे, हे पण रेडियस आहे ना. हो सर त्याच्यामुळे. त्यामुळे हे एक्स असेल तर हे पण एक्स होणार आहे. हो सर. म्हणजे 2 अँगल जर इक्वल असतील तर डेफिनेटली तिसरा अँगल पण काय असायला पाहिजे? इक्वल. इक्वल असायलाच पाहिजे. म्हणजे हा पण इक्वल असणार. आता आपण साईड अँगल साईड म्हणू शकतो. हो सर, साइड अँगल साईड. त्यामुळे दोन्ही एकरूप असेल तर डेफिनेटली हे आणि पण काय असणार सांगा? इक्वल. इक्वल असणार. त्यामुळे ह्याची लेंथ जर AB ची जर 18 असेल तर BC ची पण काय असायला पाहिजे? 18 सेंटीमीटर असायला पाहिजे. समजलं काय ते? येस सर. एकच बोलतोय हा, कोण बाकीचे कोण बोलत नाही आहेत. येस सर. जाऊ मी पुढे? येस Yes. सर. ओके. हे बघा, हे थोडस कठीण नाही म्हणणार, पण थोडस डोक्याला हे द्यायला पाहिजे. तर जरा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड नाहीये, सिम्पल होणार ते. तर तुम्ही मागच्या वेळी एक हे शिकवलं होता सर, फॉर्म्युला. त्याच्यात 3 आणि 4 इक्वल येतील ना सर? इक्वल येतानाच का सांगा? सर कारण दोन्ही काय सांगा, इन्स्क्राईब अँगल आहेत ना ते. स्क्राइब अँगल प्रॉपर्टी. इन्स्क्राईब अँगल प्रॉपर्टी हे दोन्ही इक्वल येणार, हे पण दोन्ही इक्वल येणार. कारण काय सांगा, त्यांचे सुद्धा एंड पॉइंट काय सांगा सेम आहे. आहेत सर. समजते काय ते? Yes sir. सर ओके. ट्राय करणार का मी ट्राय करू? सर ट्राय करतो सर. सर 60 डिग्रीज म्हणतायत ना सर ते? 60 डिग्री. 60 डिग्री, हा 60 डिग्री आहे ते बरोबर. ओके. 60 डिग्री आहे. 120. 120. 120 आन्सर एक्स हो सर, 120. सारखं बघा.
नाही सर 120 नाही होणार नाही, सारखं बघा. सर, कारण तो जे ए लाईन आहे ते डायरेक्टली जॉईंट नाही आहे त्याला. जो अँगल वाय फॉर्म झालाय तो सर्कलच्या लाईन्सला कनेक्टेड नाहीये. हा, म्हणून सारखं बघा आणि आन्सर सांगा मला. ओके. सर, जो झेड जिथे आहे ते क्वाड्रिलॅटरल आहे का सर? क्वाड्रिलेटर. हा, आपला काय झेड आहे ना, झेड हा. बाहेर येणार ना. बाहेर कसं क्वाड्रिलेटर? त्याला आपण हे म्हणणार नाही, त्याला आपण सायकलिक क्वाड्रिलेटर म्हणणार का? सर, म्हणू शकत नाही. नाही म्हणू शकत. मग कुणाला जमणार का हा? त्या मी सोडू. इथे बघा, वाय हा काय सांगा एक्सटर्नल अँगल आहे. हा ट्रायंगल कन्सिडर केला. ओके. येस सर. एक्सटर्नल अँगल काय असणार सांगा? अँगल 3 प्लस अँगल 1 असणार. बरोबर आहे? बरोबर. या येस सर. दोघांची प्रॉपर्टी माहित आहे ना ट्रायंगलची? येस सर. हा अँगल आहे तो ह्याची आणि याची बेरीज असते. हो Yes, सर. sir. हो सर. बरोबर ना? रिमोट इंटरनल अँगल, सम ऑफ रिमोट इंटरनल अँगल इक्वल टू एक्सटर्नल अँगल. बरोबर आहे ना? येस सर. ओके. तसंच जर आपण इथे बघितलं ना, हा झेड बघितला आपण आणि हा ट्रायंगल कन्सिडर केला. कुठला कुठला करूया? हा ट्रायंगल कन्सिडर करूया. बरोबर. किंवा हा कन्सिडर केला तरी चालेल. कुठला? हा कन्सिडर केला. समजा हा ट्रायंगल कन्सिडर केला तर काय ना सांगा? अँगल 4 इक्वल टू अँगल झेड प्लस 1. बरोबर आहे? बरोबर आहे? येस सर. आणि आपल्याला माहित आहे अँगल एक्स इज इक्वल टू 2 टाइम अँगल 3. बरोबर आहे? येस सर. म्हणजेच काय होणार सांगा? आपण असं लिहू शकतो का? लिहू शकतो. हो सर. कारण अँगल 3 आणि अँगल 4 सेम आहेत ना. बरोबर की नाही? ओके. Yes. आता मी काय करतो सांगा? मला 3 आणि 4 पाहिजे. 3 आणि 4 पाहिजे. ओके. मग मी काय करतो सांगा? हे आणि हे आपण काय करूया? ऍड करूया. पण एका बाजूला घेऊया. ते 3 आणि 4 एका बाजूला घेऊया. म्हणजे मी असं लिहितो ते हे आहे ना, ते मी दुसऱ्या प्रकारे लिहितो बघा. अँगल वाय मायनस अँगल 1 इज इक्वल टू अँगल 3. बरोबर आहे? हे इथे लिहिलं ना. हो सर. ट्रान्सपोज. आणि आपण काय करूया सांगा? अँगल 4 म्हणजे असं लिहूया. अँगल झेड प्लस अँगल 1. बरोबर आहे? येस सर. जर आपण काय केलं, हे दोन्ही ऍड केले तर हे आणि हे कॅन्सल होणार. बरोबर आहे ना? हो सर. अँगल वाय अँगल वाय मायनस. प्लस अँगल झेड प्लस येणार ना. प्लस करतोय ना आपण. इज इक्वल टू अँगल 3 प्लस अँगल 4. पण अँगल 3 प्लस अँगल 4 म्हणजे काय सांगा? अँगल एक्स. बरोबर आहे? आपण काढले ना इथे अँगल एक्स म्हणजे काय? अँगल 3 प्लस 4. त्यामुळे काय होणार सांगा? वाय प्लस झेड केलं की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार. या दोघांची ऍडिशन करा. नाही समजलं? काय समजलं? येस सर. सगळ्यांना समजलंय? हो सर. नक्की? हो सर. ओके. चला हे तुम्ही काढायचं. फाईन एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स. सर, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे सर हे. काढ ना. मग काय ते सांगा ना. आन्सर पाहिजे मला. आणि काय माहिती द्यायला पाहिजे मी? सर, पण काही तर अँगलच दिले नाही तर कसं काढू शकतो? नाही तरी पण काढता येईल आपल्याला. सर 120 येते. 120 येणार का ते सांग रे बाबा. सर वरचा इथं समभुज त्रिकोण आहे, त्याच्या प्रत्येक बाजू 60 असणार. 60 असणार. कारण हा बघा, हा एबीसी अँगल काय आहे सांगा? एबीसी काय आहे सांगा? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यामुळे हा अँगल आणि हा सेम असणार आहे. त्यामुळे हा 60 असणार. नाही दिलं तसं दिलंय ना आता ते. त्यामुळे हा काय होणार सांगा? हा काय होणार? 120 का? कारण हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला ना. हो सर. ओके. ओके.
साइन एक्स अँड वाय काढू शकाल? एक्स तर इझिली काढू शकता तुम्ही. एक्स किती येणार? 80 सर. 80 येणार. आणि वाय किती येणार? 100 सर. 100. कारण का लक्षात आलं? हो. काय आहे सांगा? तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. येस सर. समजलं काय ते? हो सर. ओके. AB इज इक्वल टू AD दिलेला आहे बघा. AB इज इक्वल टू AD दिलेला आहे. सेंटर इथे आहे. हा सेंटर इथे आहे. सेंटर इथे नाही आहे. सेंटर इथे आहे बघा. आणि ABD आपल्याला दिलेलं आहे. ABD दिलेलं आहे. ओके. 35 दिलेलं आहे. फाईन BED काढायला सांगितलं आणि BCD जमेल का? जमेल? सर बीईडी 90 आहे. BED 90 नाही होणार. म्हणून मी तुला सांगितलं. काय सांगितलं? सेंटर इथे आहे. ही डायमीटर आहे का? डायमीटर आहे का? नो. नाही आहे. मग जमेल? हो सर, ट्राय करतो. ओके. सर 35. हम्म? 35. 35 कुठलं? BED. BED 35 का ते सांग? सर ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. तर ABCD ओके. सायक्लिक क्वाड्रिलेटरल. पुढे अँगल अँगल C इक्वल्स टू 180 मायनस हा ABD जो 35 आहे. तर त्याचा आन्सर आला 145. ABD कुठला आहे सांग? सर ABD हा आहे ना? सॉरी हा अँगल आहे. हा 35 आहे ना? सॉरी सर, एकच मिनिट. मी काय म्हणतो लक्षात आलं ना? ABD आपल्याला हा दिलाय ना? बरोबर ना? हो सर. हो सर. हा कुठला ट्रायंगल आहे सांगा? आयसोसिलिस. तर ते आयसोसेलेस. त्यामुळे हा किती होणार सांगा? हा सर, तो पण 35 होणार. 35 होणार. त्याच्यावरनं A अँगल मिळणार मला. हो सर. ऍडिशन किती होणार आहे? हा 35 आहे आणि हा 35 आहे. म्हणजे हा किती होणार सांगा? 110. 110. त्याच्यावरनं हा मी काढू शकतो. हा आता सायकलिक झाला. 70 मधून PEDC सायक्लिक आहे. हा पण त्याला सायकलिक झाला. 100. दुसरं काय करू शकतो सांगा? हे दोन्ही बघा इन्स्क्राईब अँगल सेम आहेत ना? हो सर. त्यामुळे डायरेक्टली मी काय म्हणू शकतो? हा पण काय असणार सांगा? 110. 110. आपल्याला काय विचारलंय? BCD विचारलं. काढलंय आपण. आणि BED पण काढलंय आपण. हो सर. समजलं? हो सर. इझी नव्हतं? हो सर. होता, इझी होता. मग नाही जमला. हा तर खूपच इझी आहे. एक्स काढायचे आपल्याला. हा 70 आहे. हा 70 आहे. 40 डिग्री. पहिल्यांदा हा मला काढावा लागेल. हा किती असणार सांगा? 70. 80. 80. कारण हे काय झालं सांगा? ऑपोजिट झाले ना? हो सर. तर 80. 180 असतं. त्यामुळे 80 झाला. 80 सर. 70 म्हणजे किती झाले सांगा? 150 झाले. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काय येणार सांगा? 30. 40 येणार. 30. तोंडी काढू शकतो आणि जास्त वेळ लागणार का? 1 मिनिट सुद्धा लागत नाही आपल्याला बघा. चला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. CBD 100. 100. 80 आहे सर. हा 80. मला सांगा हा 100 असेल तर हा किती होणार? 80. 80 होणार. हा 180 होणार. हा 50. 50 होणार. हा 50 असेल तर हा किती होणार? हे सायक्लिक झालं ना? हा किती होणार?
सर मग OABC सायकलिंग नाहीये, कुठला OABC सायकलिक कसा होणार? कसं होऊ नाही शकत? कसा होऊ शकतो सांग मला. सायक्लिक एक क्वाड्रिलेटरची डेफिनेशन काय आहे? चारही पॉईंट कुठे असायला पाहिजे? सर्कलवर आहे. हे कसा सर्कलवर आहे का हा पॉईंट ओ? हो सर. सर 50 येते. हा किती येणार सांगा? हा किती येणार? हा 130 येणार ना, कारण हे आणि 180 यायला पाहिजे. आणि हे काय झालं? स्ट्रेट अँगल झाला. स्ट्रेट अँगल 130 हा असेल तर डेफिनेटली हा किती असायला पाहिजे? 50. 50 असायला. समजला? येस हॅलो. सर. ओके. आपल्याला AOC काढायचं आहे, BOC काढायचं आहे, OBC काढायचं आहे, OCB काढायचं. पहिला कुठला काढूया? मला ABC काढता येईल. अँगल किती असणार सांगा? ABC काढता येईल मला. ABC किती असणार? हे डायमीटर आहे ना, हे डायमीटर असेल तर हा अँगल किती असणार? 90. हा किती असणार? हा टोटल अँगल किती असणार? हे डायमीटर असेल तर 40. 90 असणार. म्हणजे हा किती असणार सांगा? 40 असणार. एक काढला आपण. आता त्याच्यावरनं आणि काय काढू शकतो बघा. हा काढू शकतो मी. किती आहे तो? 90. अच्छा तो 90 40. येणार. 40 येणार. कारण का सांगा? हे रेडियस आहे, हे पण रेडियस आहे. तसंच हा काढू शकतो का? 50 येते सर. 50. कारण इथे पण काय झालं सांगा? आयसोसेरस. हे रेडियस आहे, हे रेडियस आहे. आता हा 50, हा 50. त्याच्यावरनं हा पण काढू शकतो मी. 80. किती येणार? 80 येणार. आता हा 40, हा 40. म्हणजे हा पण काढू शकतो मी. 100. 100 झाला. आता हा जर 100 असेल तर हा किती असणार? हा अपोजिट झाला. 80 झाला. 80. आणि हे काय झालं? परत रेडियस, हे रेडियस झालं. हे किती असणार सांगा? 50. 50. आणि हा किती असणार? 50. 50. सगळे काढले. आता त्यांना काय पाहिजे ते लिहा ना. AOC पाहिजे, AOC 80, BOC पाहिजे, BOC 100, OBC पाहिजे, OBC 40 आहे, OCB पाहिजे 40. झालं. सगळे काढले आपण. ओके. येस सर. ओके. इझी नाही आहे, इझी. मग पटपट जमत नाही आहे. ओके. अँगल D is 3 times angle B. Find angle D and B. सर अँगल D किती? 135 and अँगल B 45. 45. कारण आपल्याला काय करायचं? समजा हा जर आपण x मांडला ना, कुठला? हा तर जर x मांडला तर हा किती असणार सांगा? 3x. 3x. आणि या दोघांची बेरीज x प्लस 3x किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे. 180. म्हणजे OX इक्वल टू काय येणार सांगा? 180 येणार. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार सांगा? 45 येणार. करायची. 45 येणार. त्यामुळे 3x ची किंमत किती येणार सांगा? 135 येणार. हो बरोबर. सर. ओके. सर O is the center of tomorrow's circle. Find angle ACB. डायग्राम मोठा पाहिजे का तुम्हाला? हो सर, मोठा करा. दिसत नाहीये. पुढे येस सर. बस. आपल्याला कुठला सांगितलं त्यांनी? ACB सांगितला. अँगल ACB हा पाहिजे करायला. तर अँगल O काढू शकतो आपण. किती असणार? 70चा डबल सर. किती असणार? अँगल O म्हणण्यापेक्षा अँगल काय म्हणणार मी त्याला? AOB. AOB म्हणणार. किती येणार? 140. 140. त्याच्यावरनं आता आपण हा काढू शकतो का? सायकलिक. नो सर. नो. सायकलिंग नाही. कसं? आता मोठं सर्कल कन्सिडर करा की रे. हे चारही पॉईंट सर्कलवर आहेत ना, त्यामुळे याचा अपोजिट अँगल कुठला आला? हा झाला ना. हा सर. 40. 40 आहे ना. कठीण होतं काय याच्या? नाही सर. इझी. नाही, सिंपल. फाईन अँगल ABC. ABC आणि ABO. ओके. जमेल?
जमेल ए का? बी सी 40. ABC किती येणार? 40. 40 नाही येणार ABC. ABC 40 नाही येणार. हा तो सॉरी येईल बरोबर तुझं बरोबर. हा येस सर 40. 2 मिनिट ना. 50 झालं, 50 झाला. ओके. मला सांगा हा किती असणार आधी सांगा मला. सर 80 येईल 80. हा किती येणार सांगा आधी. हा अँगल किती येणार? BAC अँगल किती येणार? 100. 100 नाही येणार. हा इन्स्क्राईब अँगल झाला, हा त्याचा सेंटर अँगल झाला ना. बघा 80. दोघांना 80. येणार 40 येणार. सेंटर अँगलचा हा होणार ना हा. बरोबर. हॅलो. हा हा सर बघा हा सेंट्रल अँगल आहे आणि हा इन्स्क्राईब अँगल आहे ना. दोघांचे एंड पॉइंट सेम नाही आहे. हॅलो. त्यामुळे हा जर 80 असेल तर हा 40 होणार आहे. हे समजलं. सर आता बघा हा 40 आहे, हा 30 आहे. त्यामुळे हा टोटल अँगल किती होणार सांगा. 80. हे किती होणार? 110. 110 होणार. ओके. आपल्याला काय विचारलं त्यांनी? ABC विचारलं. ABC आपलं आन्सर आलं. ओके. दुसरं काय विचारलं? ABO विचारलं. ABO हा विचारलाय बघा. ते काढण्यासाठी मी काय करणार, हा 80 आहे ना, हा ट्रायंगल कन्सिडर करा. हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला, कारण हे रेडियस हे रेडियस. हा 80 आहे, एवढा किती असणार सांगा. एवढा अँगल. अरे इथे बघा 50 सर. हा आणि हे इक्वल आहे आणि हे 80 आहे ना, मग हा अँगल किती असणार? 50. 50 असणार ना. आणि टोटल अँगल आपण किती काढलाय? हा 100 येईल ना मग. 110 काढलाय. त्यामुळे हे काय येणार सांगा. 60. 60 येणार आहे. नाही समजलं काय परत सांगू मी? हा परत सांग. परत सांगा. हे 40 कसं आलं ते समजलं? नाही तेच नाही समजलं. हा सेंट्रल अँगल आहे ना हा आणि हा इन्स्क्राईब अँगल आहे. हा दोन्हीचे पॉईंट एक आहेत ना, एंड पॉईंट. त्यामुळे ह्याचे हाफ काय होणार आहे, हा होणार आहे. हे समजलं आता. हो हो. ओके. आता बघा हा ट्रायंगल कन्सिडर करा. याच्यामध्ये एक अँगल 40 आहे, दुसरा 30 आहे. त्यामुळे हा अँगल माझा काय येणार सांगा. 110 येणार. बरोबर आहे. समजलं. समजलं सर. ओके. आता इथे बघा हा ट्रायंगल कन्सिडर केला ना, तर हे आणि इक्वल आहे, रेडियस आहे. हा पण रेडियस, हे पण रेडियस. हा 80 दिलाय, त्यामुळे हे दोन्ही मिळून काय असणार 100 असणार. म्हणजे काय होणार 50-50 होणार. म्हणजे हा 50 झाला. हा टोटल आहे तो 110 आहे. त्यामुळे हा आपला काय येणार सांगा 60 येणार. आता समजलं. समजलं. येस सर. हो सर. सर एसी हा बायसेक्टर होता का? ओके. BC बायसेक्टर असं कुठे म्हटलं मी? ओके सर ओके. एसी BC बायसेक्टर मला असं कुठे वाटलं. म्हटलंय का आपण तिथे? वाटून काय होत नाही, तिथे दिलेलं असायला पाहिजे. इमॅजिन आपण काहीच नाही करायचं. सॉरी सर. ओके. चला. O इज अ सेंटर. इफ ADC म्हणजे काय? ADC नाही हा, सॉरी मी चुकून लिहिलं ते. ACD कर. ACD करा. ADC नाही म्हणा, ACD कर. ACD इक्वल टू 120. फाइंड DAC. DAC. ओके. सर ते लाईन काढा ना DA. DA लाईन काढू. हो सर. DA लाईन काढली. ओके. आणि काय करू? सर आणि हे काय करू? आयसोसिलिस. सर कुठला 30. 30. हा नाही काय आणि काय 30 कसं आयसोसेलेस कुठला म्हणतो? हे आयसोसेलेस वगैरे काय नाही दिलंय. इथे बघा मी काय करतो सांगा, आणि एक जोडतो, हे पण जोडतो. त्यामुळे काय झालं बघा, ACDB हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला. हा जर 120 असेल तर हा किती असायला पाहिजे? 60. 60. ती असायला पाहिजे.
आता मला माहित आहे हे काय सांगा सेंटर आहे म्हणून सांगितलं, त्यामुळे हे डायमीटर असणार आहे. हो बरोबर. सर. त्यामुळे हा अँगल किती होणार सांगा, 90. आणि हे किती असणार? 30. कोणीतरी सांगितलेलं, बरोबर सांगितलेलं. समजलं काय ते? हो सर. ओके. फाईन सी सी ए बी हा काढायला सांगितलं आपला. ट्राय करणार का? येस सर. तर सी ए सर सी ए बी सांगितलं. 90 डिग्री होणार परत. कुठला? सर जो DO च्या वरती आहे ना, एक्सचा राईट साइडचा अँगल त्याचा काय सांग ना मला, कुठला तो सांग ना. हो काय ते सांग ना. इथे पाहिजे तर मी आणि एक काहीतरी लिहू काय ते हा, ए तिथे. बी सी डी ई लिहितो. चला हा सर CEA 90 डिग्री होणार. सी ई ए 90 डिग्री नाही होणार मॅडम, हा 90 आहे ऑलरेडी. ते काय एंड पॉइंट जोडतोय आपण डायमीटरचे. सर आन्सर 45 आहे का? बघूया, मला नाही माहित, मी बघितलं नाही अजून. नाही जमणार आहे. सर ते आयसोसिलिस ट्रायंगल आहे DOB. कुठला? तर DOB आयसोसेरस कसा होणार? तर ते इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणून आयसोसेरस नाही होणार, आणि काहीतरी वेगळा विचार करायचा. सर मला दोन सांग, ओडी काय आहे? रेडियस. रेडियस. आणि ओबी काय आहे? ओबी काय आहे? रेडियस. रेडियस. मग आयसोसेरस होणार का तो? इक्विलॅटरल. इक्विलॅटरल होणार. इक्विलॅटरल असेल तर आपल्याला हा अँगल किती मिळणार? 60. 60. हा किती मिळणार? 60. आणि हा परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे इथे 30 मिळणार आणि इथे 30 मिळणार. बरोबर आहे. हो हो सर. आता बघा आन्सर जमते का? 30 आहे. हा आता जमते 30 का बघा. आन्सर आहे. नाही बघूया की, मी अजून बघितलं नाही. 30 60 प्लस. आता मला सगळे अँगल काढूया ना. हा आपल्याला हा आणि कुठला काढता येईल सांगा आता, आणि कुठला काढता येईल आता? X is equal to 40 डिग्री. एक्स इज इक्वल टू 40 डिग्री. कसं काढलं तू ते? जर आपण ए हा 90 झाला, हा 90 झाला, हा 90 झाला, हा 90 झाला. ओके. ODC आणि BCD हे अल्टरनेट अँगल्स आहे. सो 30 ECB इज इक्वल टू 30. दोन तू सांगते ते मला लिहित पहिले तर सांग बरं. काय लिहू? अँगल ODE ओ डी सी करूया. ओके. काय? ODC इज इक्वल टू अँगल DCB. डी सी बी. तर इंटिरियर अँगल्स. कसं बाबा, कसे आले ते? ते पॅरलल लाईन वगैरे काय आहे का त्याची? हो सर इंटिरियर अँगल. इंटिरियर पण पॅरलल लाईन कुठे दिली अशी? तर तुम्ही इमॅजिन कसं करता पॅरलल लाईन आहे म्हणून? तर सर कारण आपल्याला OD इज इक्वल टू DB दिलेलं आहे ना, मग आपण डी इज इक्वल टू डीबी दिले, पण हे दोन्ही काय असणार सांग? हे इक्वल असणार. सो DB इज इक्वल टू BC गिवन नाही केलंय का? कुठे दिलंय? नाही सर दिलं नाहीये काहीच. कुठे दिलं? इमॅजिन नाही करायचं. सर CEA म्हणजे 90 डिग्री होईल. हा काय ते? सर CEA 90 डिग्री होईल. सी ई ए ए तो दिसतो ना 90 डिग्री, त्याला का मी केलं जात आहे ना 90 डिग्री. हे पण 90 डिग्री, सगळे 90 डिग्री. एक 90 डिग्री असेल तर बाकीचे 90 डिग्री होणारच ना ते. पण ही आपण काय केली सांगा? डायमीटर आहे ना. तर आय गॉट इट. आपण OC आहे ना ती जॉईन केली तर जॉईन आपल्याला करतो. 2 मिनिट जॉईन करतो. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल फॉर्म. OC जर जॉईन केली तर OD इज इक्वल टू OC भेटेल. सो मग हा अँगल किती होणार सांग? 30 डिग्री होईल. 30 डिग्री होईल. त्यामुळे हा अँगल किती होणार? तो 60 डिग्री होईल. 60 डिग्री होईल. त्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल? एक्स ची व्हॅल्यू काढता येईल का? हो काढता येईल, कारण हा काय झाला सांगा? लिनियर. सेंट्रल अँगल झाला.
आणि हा काय झाला त्याचा इन्स्क्राईब अँगल झाला. मग याचे हा काय असणार आहे, हाफ असणार आहे. झालं. हा सर 30 डिग्री आलं. नाही समजलं सर बाकीच्यांना? गॉट इट सर समज. सर समजलं. सगळ्यांना ना? ओके. रेडियस ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. थांबा ह्याच्या पुढचं आणि नाही हेच आहे. रेडियस ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. 2 मिनिट मी काढतो. एट सेंटीमीटरचं काय काढलं मी, सर्कल काढलं. लेंथ ऑफ द वन ऑफ इट्स कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. एक Sir, कॉर्ड काढली. 2 13. मिनिट. 2 मिनिट. ही आपली कॉर्ड आहे. त्याची लेंथ आपल्याला दिली 12 दिली आहे. ओके. आता आपल्याला काय विचार, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. कसं काढणार? सर मी सांगू का? पायथागोरस थेरम. पायथागोरस पायथागोरस थेरम वापरायचा. इथे काय करणार सांगा, पहिल्यांदा डिस्टन्स काढायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, परपेंडिक्युलर दाखवावं लागेल इथे. बरोबर आहे. येस सर. हो. आणि हे आपल्याला जोडावं लागेल. इथे मी काय देतो, नाव ओ देतो आणि इथे मी सी देतो. मला सांगा ओबी किती आहे सांगा. 8. 8 आहे. सर 10 आन्सर इज 10. 12. सीबी किती आहे सांगा. 10. 6 आहे. त्यामुळे पायथागोरस थेरम वापरा. 8 चा स्क्वेअर इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर इज इक्वल टू प्लस ओसी चा स्क्वेअर. बरोबर ना. येस सर. त्यामुळे काय होणार सांगा, 64 मायनस 36 इज इक्वल टू ओसी चा स्क्वेअर. किती येतं बघा, सबट्रॅक्शन केलं की 28. 28 येतं. सर मग कसं होईल, 28 तर कोणाचा स्क्वेअर नाहीये. दोन मिनिट. ओसीचा स्क्वेअर आपल्याला काय काढायचं, फाइंड द डिस्टन्स. हे आपण कसं मांडू शकतो सांगा. 28 आहे, फॅक्टर कसे पाडू शकतो. तर फॅक्टर्स पाडू शकतो ना. 48 इंटू 2. बरोबर. येस सर. त्यामुळे मी काय लिहिणार बघा, 7 इंटू 2 7 इंटू 2. इंटू 4 लिहिणार. याचं रूट काढायचं. रूट काढलं तर काय ना सांगा, 2 रूट 7. 2 रूट 2 7. बरोबर आहे. बरोबर, हे त्याचं आन्सर आलं. येस सर. ओके. एक सोडवा. हे समजलं ना, काय फास्ट झालंय. नाही सर समजलं. समजलं. ओके. तर पुढचा क्वेश्चन. ओके. चला. A circular park of a radius 40 centimeter is situated in a colony. ओके. तर रेडियस काय सांगा, 40 मीटर आहे. 3 बॉय, एक बॉय, दुसरा इक्वल डिस्टन्स वर केला. हा आपला अंकुर, हा आपला येतो अमित आणि हा येतो आनंद. ओके. इक्वल डिस्टन्स ऑन द बाउंड्री, म्हणजे हे इक्वल आहे ना डिस्टन्स. त्यामुळे हे जोडलं तर काय होईल तुम्हाला काय वाटतं, हे जर पॉइंट जोडले तर काय तयार होईल. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होईल. Boundary distance on its boundary is having a toy telephone in its hand to talk to each other. Find the length of the string of each phone. म्हणजे आपल्याला काय करायची, एकमेकाशी बोलू शकता, ही लेंथ काढायची आहे. सर टोटल लेंथ काढा म्हणले. आपल्याला कशाची दिली, सर्कलची रेडियस दिलेला आहे. 40 मीटर. 40 मीटर रेडियस दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायची आहे सांगा, ही लेंथ काढायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी माहित असायला पाहिजे. माहित आहे सगळ्या, काय सांगू मी. ऑल द अँगल्स आर इक्वल, ऑल द साइड्स आर. 2 मिनिट. ती एक प्रॉपर्टी झाली. आणि काय माहित आहे तुम्हाला, ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल. आणि काय माहित आहे, अँगल मेजर इज 180 डिग्री. हा ते झालं, ते सगळ्या ट्रायंगल साठी असतं.
आणि काय माहित आहे? सर द बायसेक्टर्स ऑफ ऑल काय द सेम एक्झॅक्ट पॉइंट. काय ते? सर द बायसेक्टर्स ऑफ ऑल द अँगल्स ऑफ द इक्विलॅटरल अँगल बायसेक्टर. they join at the point forming a yes सेंट्रॉइड माहित आहे का? सांगायला पाहिजे. माहिती 2:1 2:1 हा? याला काय म्हणतात सांगा मला. 2 मिनिट. vertices. 2 मिनिट. एडी ला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? सेंट्रॉइड 2:1 रेशो मध्ये नाही, मला एडी काय म्हणतात ते सांगा. Angle bisector. नाही, आणि काय म्हणतात याला? त्याच्यामध्ये काय म्हणतात इक्विलॅटरल अँगल मध्ये? ऑर्थ सेंटर काय म्हणतात? मीडियन मेडियन म्हणतात. आणि हा काय असतो सांगा? हा मिड पॉइंट असतो यांचा. Yes त्यामुळे sir. दोन्ही काय असणार सांगा? बीडी इज इक्वल टू डीसी असणार. सगळं सांगायला पाहिजे का? माहित आहे सगळ्यांना? तर माहित आहे. हा, इथे बघा, हे दोन्ही काय असणार सांगा? इक्वल असणार. तसेच हे Yes. दोन्ही इक्वल असणार. आणि हे दोन्ही काय लाईन होणार काय सांगा? इक्वल असणार. आणि हा जो पॉइंट म्हणतो त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड म्हणतो. काय म्हणतो? सेंट्रॉइड म्हणतो. सेंट्रॉइड डिवाइड 2:1 मेडियन इन 2:1 रेशो. ओके, 2:1 म्हणजे इथे 2 असेल तर इथे 1 असतं. आता आपल्याला काय सांगितलंय सांगा? आणि हा सेंट्रॉइड याच्यामध्ये काय असतो सांगा? सर्कल मध्ये काय असतो? सेंटर. सेंटर असतं. ओके, त्यामुळे हे आपलं काय होणार? त्याचं जर आपण काय केलं सांगा? काढलं समजा. माझं एक्झॅक्ट नाही ना, पण बरोबर आहे बघा साधारण. हा सेंटर. हा आपला काय असणार सांगा? सेंटर असणार. हा आपला काय असणार? सेंटर असणार. आणि आपल्याला सेंटरची लेंथ किती दिलेली आहे सांगा? 40 मीटर. रेडियस किती दिलेलं आहे सांगा? 40 दिलेलं आहे. आणि हे जर 40 असेल तर हे किती असायला पाहिजे? 120 सर. किती? 20. 20 असायला पाहिजे. कसं तोंडी सोडवायचं बघा. 20 कसं सोडवायचं बघा. 40-20 ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? जो ट्रँगल मिळतो ना, तो कुठला ट्रँगल मिळतो माहिती आहे तुम्हाला? एका बाजूला 2 भाग होतात ट्रँगलचे. एक ट्रँगल मिळतो, तो कुठला मिळतो सांगा? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रँगल. पण कुठला मिळतो आणि कुठला आहे त्याच्यामध्ये? एक आहे तो काय सांगा? 40 डिग्री आणि 20 डिग्री 40 नाही, 30, 60 आणि काय होणार सांगा? 60. कारण हा काय झाला? अँगल बायसेक्टर झाला, त्यामुळे हा 30 झाला. आणि हा आपला इक्विलॅटर ट्रँगलचा अँगल आहे, त्यामुळे हा किती होणार? 60. 60 होणार. याच्यामध्ये 2 मिनिट. याच्यामध्ये एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची कायम. हा जर 2 असेल ना, ही लेन हायपोटेनस 2 असेल तर 30 समोरची बाजू कायम हाफ असते त्याच्या. येस सर. 30 समोरच्या बाजूला जर आपण √3 ने मल्टिप्लाय केलं तर 60 समोरची बाजू मिळेल. हो सर. हे माहित आहे सगळ्यांना? हो सर. ओके, आता इथे बघा, 60 समोरची बाजू आपल्याला माहित आहे. 60 समोरची बाजू आपल्याला माहित आहे. ओके, तर आपल्याला 30 समोरची बाजू आधी काढूया. 30 समोरची बाजू काढण्यासाठी 60 समोरच्या बाजूला √3 ने डिवाइड करायचं. हे समजलं मी काय म्हणतो ते? इथे बघा, 60 समोरची बाजू मला माहित आहे. आन्सर 1 यायला पाहिजे, तर ह्याला मी कितीने डिवाइड करणार? √3. √3 ने डिवाइड करणार. हे समजलं? आणि जर आपल्याला हे मिळालं तर याची डबल करायची. याची डबल करायची म्हणजे किती करणार मी? 2 करणार. 120. म्हणजे काय मिळालं मला? 120 √3. पण हे आन्सर तुमच्या समजा ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये नसेल तर मी काय करणार सांगा? ह्याला मल्टिप्लाय बाय आणि डिवायडेड बाय √3 करणार. √3 इंटू √3 किती होतात सांगा? कॅन्सल होतील ते पहिले. √3 इंटू √3 किती होतात? 3 ओनली 3 होतात. म्हणजे याला मी काय करणार? 120 ला 3 ने डिवाइड करणार. त्यामुळे हे आन्सर नसेल तर आन्सर कुठला असणार सांगा? 40 √3 असणार. क्लिअर? हो सर. नेक्स्ट क्वेश्चन. हा, झालं? येस सर, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नाही, एवढेच मी घेतलेले आहे. ओके, एवढेच क्वेश्चन होते, बाकी संपले. कारण
जेवढे पाहिजे तेवढेच घेतलेलं. आणि मला सांगा, आणि तुम्हाला याच्यावर पाहिजे का सर्कलवर, काय झाले सगळे परफेक्ट? ते सर सर्कल झाले. परफेक्ट झाले सगळ्यांनी. मला सांगा, आर डी शर्मा बुक घेतलं का? काय हे पुस्तक घ्यायला मी पैसे पाठवू? काय करू? हॅलो, PDF पाठवा सर. PDF पाठवा सर. ई-बुक. पीडीएफ पाठवा. पीडीएफ नाही माझ्याकडे. सर ई-बुक. सर पीडीएफ RD नाही. घ्यायचंय आर पण. डी शर्मा बुक घ्या ना, तुमच्या ह्याच्यामध्ये असू दे की. ओके. कॉलम RD शर्माचं फ्रंट पेज पाठवा ना सर. फ्रंट पेज कोणीतरी पाठवा रे ग्रुपवर, अमेझॉन वर चला, ऑनलाईन बघा, ऑनलाईन अवेलेबल आहे. ओके. सर ऑलिम्पियाड साठी घ्यायचं कधी बुक? हा, ऑलिम्पियाड साठी नाही, याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतात. ओके. कोणत्या स्टँडर्डचं आहे सर ते? आर डी शर्मा. स्टँडर्ड कोणते येते? हा, स्टँडर्ड 9 साठी ना, प्रत्येकासाठी असतं. 9 साठी असतं, 8 साठी असतं. तुम्ही कुठल्या आहे. स्टँडर्ड मध्ये आहात? 9 मध्ये आहात, त्यामुळे 9 घ्या. आहे सर. हा, सापडलंय सर. काय ते? बुक सर बुक. बुक पाठवू की रे? येस सर. मला पाठव, मी सगळ्यांना पाठवतो. कमीत काढू. नाही सर, सापडलंय. सर त्याचं ग्रीन कलरचं आहे ना फ्रंट पेज? मला बघावं लागेल कुठलं आहे ते. एडिशन वर असतं, कुठलं एडिशन आहे ना. जास्तीत जास्त 2026 एडिशन बघाय का. एकच मिनिट हा. लेटेस्ट एडिशन बघ. हो सर, रेड आणि ब्ल्यू मध्ये आहे दोन्ही. दोन पार्ट. ओके ओके. येस, पाठवतो. सर आजचं लेक्चर संपलं ना? हा, संपला. एवढं पुरे आहात. ओके. ओके बाय सर. इथे बघा, मी तुम्हाला 2 लेक्चर दिलेत बघा डेमोसाठी. मी तुम्हाला सांगितलं माझी जी फी आहे ती 8,000 आहे. जून पासून तुम्हाला फ्री नाही मिळणार आहे. जर जॉईन होणार ते जॉईन होऊ शकता फी भरून. ओके. मला सांगा, पुढचं काय घ्यायला पाहिजे? काय घ्यायला पाहिजे याच्यावर? आणि क्वेश्चन असेल तर तुम्ही पाठवा मला, जर तुम्हाला जर सुटत नसेल तर. सर पाठवली बुक. ओके. हा, बघितलं मी. हो सर. हो सर. सर अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हो सर, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच घ्या सर. ट्रिग्नोमेट्री पण घेऊ शकता सर. ओके ओके हो सर. ओके. सर लिहू शकतो ना आता? होय. बाय. बाय. होय सर. चालेल, चला मी थांबतो. ओके.